कळवण तालुक्यातील जामले हदगड इथं आदिवासी लोकनेते व माजी पंचायत समिती सभापती स्वर्गीय काशीनाथ यादव गायकवाड यांच्या 5व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्तानं राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचं आयोजन योगेश गायकवाड तसंच शीतलताई महाजन यांनी केलं। या मेळाव्यासाठी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, माजी आमदार काशीनाथ बहिरम, राजाराम पानगव्हाणे, रामचवरे, सुदाम भोये, कळवण सुरगाणा, दिंडोरी, पेठ तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते। या मेळाव्यात बोलताना सांगितलं की लोकसभा निवडणुकीच्या मतांची टक्केवारी कमी झाल्यानं महायुतीतील पक्ष धास्तावले। आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून वेगवेगळ्या योजनांचा धडाका लावलाय आणि पोकळ आश्वासनं दिली जात आहे। मात्र मतदार हे जागृत झाले। लोकसभेप्रमाणेच राज्यसभेलाही त्यांची जागा जनता दाखवेल असं प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोतवाल यांनी केलं। आदिवासी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष सुदाम भोये यांनी स्वर्गीय काशीनाथ गायकवाड यांच्या कार्याबद्दल माहिती देताना सांगितलं की 150 ते 200 लोकसंख्या असलेल्या गावांतील एक सर्वसाधारण व्यक्ती कळवण पंचायत समितीची सभापती होते। हीच त्यांच्या कामाची पावती। या कार्यक्रमात कळवण तालुक्यात नवीन पदाची नियुक्ती करण्यात आली। तसंच स्वर्गीय काशीनाथ गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त शीतलताई महाजन, सुदाम भोये, पुंजाराम खांडवी, सुरेश गायकवाड, वैभव गायकवाड, गुलाब गायकवाड यांनी भांडणे हदगड, शिवभांडणे व जामले हदगड इथं शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं। मेळाव्याचे आभार काँग्रेस पक्षाचे कळवण तालुका उपाध्यक्ष रामचवरे यांनी केलं। उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे साहेब यांचंही गायकवाड परिचय वतीने आणि काँग्रेस समितीच्या वतीने खूप खूप आभार। मंचावरही उपस्थित असलेले सर्व शैलेशदादा असतील, तालुका अध्यक्ष केदारनाथ असतील, सकाराम दादा असतील आणि आमचे काँग्रेस कमिटीचे पंचावरचे सगळे सदस्य, या सगळ्यांचं गायकवाड परिवार आणि काँग्रेसच्या कमिटीच्या वतीने खूप खूप आभार मानतो। आणि कार्यक्रम संपलं याच्यानंतर आपल्याला थोडंसं जेवण भोजनासाठी आपल्याला सगळ्यांनी तिथे उपस्थित राहा। गायकवाड परिवाराच्या वतीने विनंती करण्यात येत आहे। धन्यवाद। श्रद्धांजलीसाठी 1 मिनिट बोलायचं की आम्ही सोयरे संबंध जोडायला या ठिकाणी आलो, कारण 7वी शिकलेला व्यक्ती आणि 150 लोकसंख्या असलेल्या गावातून तो व्यक्ती अपक्ष सुरुवातीला ग्राम पंचायत समिती सदस्य होतो, त्यानंतर त्यांना काँग्रेसची उमेदवारी दिली जाते आणि परत एकदा ते पंचायत समिती सदस्य होतात आणि सभापती होतात। 150 लोकसंख्या असलेल्या गावातून हा व्यक्ती एवढ्या मोठ्या स्थानावर जातो आणि खरंच आदिवासी लोकनेते म्हणून नावलौकिक या ठिकाणी करतो। दादांनी सांगितलं की कोसुरड्याचं काम आहे, सकाळी 6:30 वाजता वगैरे फोन करणं ही त्यांची कामाची पावती आहे। आपल्यामध्ये जाऊन साधारण आता 5 वर्ष। प्रकाश बस्ते, हॅलो नाशिक, कळवण। उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे साहेब यांचंही गायकवाड परिचय वतीने आणि काँग्रेस समितीच्या वतीने खूप खूप आभार।